श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. आषाढ महिन्यात फक्त एक मंगळवार कुलदेवीला अर्पण करा. ही एक वस्तू आयुष्यातील सर्व संकट, दुःख, दारिद्र्य दूर होतील. कुलदेवी ही नेहमी आपल्या कुळाचं रक्षण करणारी आई. आपल्या ज्या काही अडचणी, संकट, समस्या आहेत त्या नेहमी दूर करते. घरामध्ये काही वेळा अडचणी येतात, समस्या, दुःख, आजारपण येतं. घरामध्ये लग्न होण्यामध्ये, लग्न कार्यामध्ये अडचणी येतात, व्यवसायामध्ये अडचणी येतात. काही वेळा ह्या गोष्टी का घडतात काही भक्तांना समजत नाही. कारण जेव्हाही आपल्या घरामध्ये भरपूर अडचणींचा सामना करावा लागतो, आजारपण पाठ सोडत नाही, तेव्हा समजून जायचं आहे की कुलदेवी आपल्यावर नाराज आहे. कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी प्रत्येक वेळा आपण आपल्या कुलदेवीची सेवा नक्की करायची आहे. अगदी कोणतीही सेवा करा, मनाने, इच्छेने करा, पण कुलदेवीची सेवा नक्की करा. काही भक्तांना आपली कुलदेवी कोणती आहे हेही माहिती होत नाही. त्या सर्वांसाठी आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, तो पाहून तुम्ही उपाय करू शकता. कुलदेवी कोणती आहे हे माहिती नक्की करून घेऊ शकता. कुलदेवीची कृपा आपल्यावर असेल तर घरामध्ये कोणत्याही अडचणी, समस्या, आजारपण, लग्न कार्यामध्ये अडचणी येत नाहीत. यासाठी प्रत्येकाने आपल्या कुलदेवीची सेवा नक्की करायची आहे. काही वेळा आषाढ महिन्यामध्ये तुम्हाला दररोज सेवा करणं शक्य नसेल तर आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीच्या टाक असो, फोटो असो, मूर्ती असो, ही एक वस्तू नक्की अर्पण करा. सर्व आयुष्यातील दुःख, संकट, दारिद्र्य दूर होतील, आजारपण दूर होतील, समस्या, अडचणी नक्की दूर होतील. कुलदेवीला मान देणं ही प्रत्येकाचं कर्तव्य आहे. कारण कुलदेवीच आहे की आपण इष्टदेवी देवतांना भरपूर सेवा करतो, उपवास करतो, पण मेन आपल्या कुळाची आई, कुळाचं रक्षण करणारी आपली माता नाराज असेल तर आपण कितीही सेवा करा, उपाय करा, कोणतेही कामी येत नाहीत व त्या केलेल्या सेवेचे फळ मिळत नाही. त्यासाठी आषाढ महिन्यामध्ये तुम्हाला इतर वेळेस किंवा जास्त मंगळवार करण्याची गरज नाही, तर फक्त एक मंगळवार ही एक वस्तू नक्की अर्पण करा. कुलदेवी प्रसन्न होणार आहे व तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करणार आहे. तर पहा, कुलदेवी नाराज असेल तर या गोष्टी नेहमी घडतात. कुलदेवी प्रसन्न असेल तर घरामध्ये, लग्न कार्यामध्ये अडचणी येत नाहीत किंवा कुटुंबामध्ये सर्व आनंदी असतात. कोणावरही संकट, अडचणी येत नाहीत. व्यवसायामध्ये प्रगती होते. जेही कोणतं काम तुम्ही हाती घेता त्या कामामध्ये यशस्वी होता. कुलदेवी आपल्या कुळाचं रक्षण हे नेहमी करते. आषाढ महिन्यामध्ये घरामध्येही तुम्ही कुलदेवीची ओटी भरू शकता. शक्य असेल तर कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन कुलदेवीचं दर्शन हे नक्की घ्या. कुलदेवीची ओटी नक्की भरा. काही कारणाने कुलदेवीचं स्थान हे दूर आहे तर तुम्ही घरामध्येच कुलदेवीची ही छोटी सेवा करून कुलदेवीला प्रसन्न नक्की करून घेऊ शकता. तर आषाढ महिन्यामध्ये फक्त एक मंगळवार ही सेवा करा. अनुभव नक्की येतील. कुलदेवी स्वप्नात येऊन दर्शन देईल किंवा तुमच्या ज्या काही अडचणी, समस्या आहेत त्या नक्की दूर होतील. कोणत्याही इच्छेसाठी करू शकता. अगदी मनामध्ये मुलबाळ होण्यासाठी, लग्नासाठी आपल्या कुलदेवीला प्रत्येक गोष्ट माहिती असते. सांगण्याची काहीही गरज लागत नाही. पण आपल्या कुटुंबावर नेहमी आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद असेल तर आपल्या कुटुंबावर कोणत्याही अडचणी येत नाहीत. यासाठीही तुम्ही ही सेवा नक्की करा. तर करायचं काय आहे संपूर्ण माहिती सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तर आषाढ महिन्यामध्ये आपण कोणत्याही मंगळवारी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ अंघोळ करायचे आहे, घर स्वच्छ करायचं आहे, देवीसाठी खिरीचा प्रसाद बनवायचा आहे. आपण एक दिवस सेवा करणार आहोत तर आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण ही सेवा मनातून श्रद्धाभावेने करा. तर कुलदेवी नक्की प्रसन्न होते. तर तुम्ही खिरीचा प्रसाद बनवायचा आहे. अगदी कुलदेवीला तुम्ही कोणतीही नैवेद्य ठेवा, काहीही ठेवा, कुलदेवी नेहमी प्रसन्न राहते. पण आपल्या मनातील जो भाव आहे तो कुलदेवीला आपण नक्की व्यक्त करायचा आहे. विश्वास, श्रद्धा नेहमी ठेवायची आहे. अगदी तुम्हाला खीर बनवणं शक्य नसेल तर दूध, साखरचाही नैवेद्य ठेवू शकता. या दिवशी तुम्हाला उंबरठा लेपन करायचं आहे, हळदीचं लेपन करायचं आहे. शक्य असेल तर मंगळवारचा उपवास नक्की करा.
मेन आपल्या ज्या घरातील स्त्री आहे, करती स्त्री आहे, या स्त्रीने कुलदेवीचा उपवास नक्की करायचा आहे. कारण कुलदेवीचा उपवास करणं खूप महत्त्वाचं आहे. अगदी एक मंगळवारही केला तरीही चालेल. या दिवशी तुम्ही उपवासाचे फलाहार घेऊ शकता, उपवासाचे पदार्थ खाऊ शकता. उपवास नक्की करा. तुम्हाला कुलदेवीचा फोटो घरामध्ये असेल किंवा नसेल, सुपारी घरामध्ये तुम्हाला माहिती असेल कुलदेवी कोणती आहे तर फोटो, टाक, मूर्ती नक्की असते. नसेल तर सुपारी आहे, प्रत्येकाकडे सुपारी तर असते. सुपारी घेऊन यायची आहे, अभिषेक करायचा आहे. दूध, दही, पाणी आपण व्यवस्थित अभिषेक करून घ्यायचा आहे. कुलदेवीला हळदी, कुंकू, तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, वेणी, काही तुम्ही वेणी, गजरे आणू शकता तर नक्की आणा या दिवशी. किंवा फुलेही किंवा काहीही नसेल तर साधी भोळी सेवाही स्वीकार होते. कुलदेवी आपली कोणतीही सेवा स्वीकार ही नक्की करते. तर आषाढ महिन्यामध्ये घरामध्ये ही ओटी तुम्ही भरू शकता. घरामध्ये ओटी भरून जेव्हा कधी तुम्ही कुलदेवीच्या मूळ स्थानी जाणार आहात ती ओटी तशीच ठेवायची आहे व जेव्हा कधी तुम्ही दर्शनाला जाता तेव्हा ती ओटी तुम्ही कुलदेवीच्या तिथं ठेवू शकता. तर आषाढ महिन्यामध्येही आपण कुलदेवीची ओटी नक्की भरू शकतो. करायचं काय आहे, तुम्हाला घरामध्ये मूर्ती असेल, फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या. मूर्ती असेल तर स्वच्छ तुम्हाला अभिषेक करायचा आहे, स्वच्छ पुसून घ्या. हळदी कुंकू लावून तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे व तुम्हाला कुंकुमार्चन ही सेवा करायची आहे. कुंकुमार्चन सेवा करता तेव्हा 999 मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. तर कुंकुमार्चन ही सेवा आपण 11 वेळा करू शकतो. 11 वेळा तुम्ही बोलायचं आहे. हे कुंकू काय करायचं आहे तर तुम्हाला हे कुंकू तुमच्या दररोज कपाळी लावायचं आहे. कारण हे कुंकामध्ये आपण कुंकुमार्चन करून कुलदेवीचा आशीर्वाद आहे. नेहमी आपलं सौभाग्याचं रक्षण होतं, सौभाग्य आपलं कायम टिकून राहतं, आपल्या पतीची प्रगती होते, आयुष्यामध्ये कधीही अडचणी, दुःख येत नाहीत. यासाठी हे कुंकू तुम्ही नेहमी कपाळी दररोज लावायचं आहे. व तुम्हाला आषाढ महिन्यामध्ये देवीला ही एक महत्त्वाची वस्तू अर्पण नक्की करायची आहे, ती आहे तांबूल. तर आपण विड्याचं पानही म्हणू शकतो, देवीला खूप प्रिय आहे. तर तुम्हाला एक मंगळवारही तुम्ही हे अर्पण करायचं आहे. देवीला अगदी कुठेही भेटतं. तर तुम्ही हे अर्पण नक्की करा. थोडा वेळ ठेवायचा आहे. त्या घरामध्ये सर्वांनी हा प्रसाद घ्यायचा आहे. तर पहा, खूप साधी, सोपी, छोटी सेवा आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे देवीच्या मूर्तीसमोर, फोटोसमोर बसून तुम्हाला 7 लवंगा हातामध्ये घ्यायच्या आहेत व एक एक लवंग कुलदेवताय नमः, कुलदेवताय नमः असं बोलून तुम्हाला देवीच्या चरणांजवळ ठेवायच्या आहेत. मनातील प्रत्येक इच्छा तुम्हाला, प्रत्येक लवंग जेव्हा कधी ठेवता ती इच्छा बोलूनच ती लवंग ठेवायची आहे. तर ही सेवा खूप साधी, सोपी आहे. तुम्ही नक्की करू शकता. ही सेवा केल्याने काही दिवसामध्ये तुम्हाला अनुभव नक्की येतील. कुलदेवी ही नेहमी आपल्या कुळावर प्रसन्न राहते. आपण अगदी कोणतीही सेवा करा, छोटी मोठी कोणतीही सेवा करा, कुलदेवी हे आपलं नेहमी रक्षणासाठी उभा असते, धावून येते. एका हाकेला आपल्या धावून येते. तर प्रत्येकाने आपल्या कुलदेवीची सेवा नक्की करा. अगदी तुमच्या कुलदेवीचा वार शुक्रवार आहे तर तुम्ही शुक्रवारीही, एक शुक्रवारही सेवा करू शकता. मंगळवार आहे तर तुम्ही मंगळवारी सेवा करू शकता. कमेंटमध्ये तुमची कुलदेवी कोणती आहे हे नाव नक्की लिहा. कारण आपली कुलदेवी प्रत्येकाला, कुलाचं रक्षण करणारी आपली आई, हे आपल्या मुखामध्ये आपल्या कुलदेवीचं नामस्मरण नक्की असायला हवं. तर प्रत्येकाने ही सेवा नक्की करा, विसरू नका. कारण छोटी मोठी केलेली सेवा ही कुलदेवीला प्रिय असते व आपल्या भक्ताचे, आपल्या कुळाचं रक्षणासाठी कुलदेवी हे नेहमी धावून येते. यासाठी ही सेवा करायची आहे. तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.